नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण श्रावण स्पेशल उपवासाचे नारळ आणि दूध पावडरपासून एकदम सोप्या पद्धतीने आणि थोडक्यात साहित्यामध्ये लाडू कसे बनवायचे किंवा मिठाई कशी बनवायची ते बघणार आहे। तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। आता त्या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे 1 कप दूध। हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे। आता हे दूध घातल्यानंतर आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे दूध पावडर अगदी थोडी थोडी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिल्क पावडर घेताना आपल्याला स्किम्ड मिल्क पावडर अशी घ्यायची आहे, दुसरी कोणती वापरायची नाही। कारण जे हलवाईवाले लोक असतात ते लोक हे दुकानामध्ये हीच पावडर वापरतात। बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 1 कप दूध पावडर वजनी 150 ग्रॅम आहे। आता सर्व पावडर घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गाठी आपल्याला पूर्ण मोडून घ्यायच्या आहे। तर दुधामध्ये दूध पावडर पूर्ण मिक्स करून झालेली आहे, गठुळ्या मोडून घेतलेल्या आहे। आता थोड्याफार राहिल्या असतील त्या आपण नंतर करणार आहोतच। आता आपल्याला हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे। मिश्रण पूर्ण ढवळेपर्यंत, गठुळ्या मोडेपर्यंत आपल्याला गॅसवर अजिबात ठेवायचं नाही। तर बघा, पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला ढवळत राहायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटे आपण हे सतत ढवळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। इथे मी पाऊण कप साखर घेतलेली आहे, वजनी ही 150 ग्रॅम आहे। आता ही सुद्धा आपल्याला पूर्ण यामध्ये विरघळून घ्यायची आहे। तर इथे मीडियम गॅस केलेला नाही किंवा फुलही केलेलं नाही, एकदम लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे। आता ही साखर आपण घातलेली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे नारळाची पावडर। ही कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल। इथे मी 1.5 कप घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर 135 ग्रॅम आहे। आता ही पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचे आहे। अतिशय सुंदर असे हे लाडू तयार होतात। याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर लाडूंची रेसिपी दिली आहे, तीसुद्धा खूप अशी सोपी आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा, कारण उपवास म्हटलं की उपवासाला वेगवेगळं खाल्लं जातं। तर हे लाडू तुम्ही एकदा सोप्या पद्धतीचे नक्की करून बघा, सगळ्यांना आवडतील आणि सोपेसुद्धा आहे। तर आता आपण हे मिक्स करून घेऊ। हलकंसं आपल्याला कोरडं होईपर्यंत हे सतत ढवळत राहायचं आहे। तर बघा, अगदी 2च मिनिटामध्ये छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि अगदी थोडंसं सुक्कंसुद्धा झालेलं आहे। खूपही सुक्कं करायचं नाही, एकदम कोरडं कोरडं होऊन जाईल। बघा, अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड। तुम्ही आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल, तरी खूप छान लागतात चवीला। उपवासाला काहीतरी वेगळं म्हणून आपण हे खाऊ शकतो, किंवा आता श्रावण महिना आहे, काहीतरी आपल्याला मिठाई आणायला वेळ भेटला नाही, प्रसाद म्हणून आपण सुद्धा हे पूजा झाल्यानंतर आपल्याला प्रसाद वाटावाच लागतो किंवा प्रसाद आपण बनवतोच। शुभ कार्यासाठी सुद्धा आपण काहीतरी बनवत असतो गोडधोड, त्यासाठी हे जर बनवलं तर खूप सुंदर आणि एकदम छान असे नाजूक नाजूक लाडू बांधायचे, खूप छान आणि सर्वांना आवडतील असे हे लाडू होतात। तर बघा, मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपण ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहे। खूपही थंड करायचं नाही, अगदी हाताला सोसवेल असं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे। आता आपल्याला लाडू वळायचा आहे। आता हा लाडू वळताना तुम्हाला किती छोटा मोठा प्रसाद म्हणून वाटायचा असेल तर अगदी तुम्ही छोटे छोटे करू शकता। खूप पटकन होतात, पटकन बांधले जातात। बघा, अशा पद्धतीने करायचं आहे, अगदी पटकन होतो। आता यावर लावायचा आहे आपल्याला
पिस्त्याचा काप तुम्हाला आवडत असेल तर लावा, ऑप्शनल आहे. बघा अशा पद्धतीने आता आपण सर्व लाडू वळून घेऊ. तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे. अतिशय सुंदर झालेले आहे. अगदी चावायची सुद्धा जास्त गरज पडणार नाही. हे लाडू 2 ते 3 दिवस अतिशय सुंदर अशा पद्धतीने टिकतात. तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवले तर जास्त दिवससुद्धा टिकतात. तर हे लाडू तुम्ही उपवासाला बनवू शकता. तुम्हाला तर मी सांगितलं की एरवीसुद्धा तुम्हाला गोड खावंसं वाटलं तरी तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर पद्धतीने हे लाडू वळले जातात आणि दाताला तर अजिबात चिकटत नाही. इथे तुम्ही बघू शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे लाडू ह्या श्रावण महिन्यामध्ये उपवासाला तुम्ही नक्की बनवून बघा. बऱ्याच जणांना काय होतं की महिनाभराचा सुद्धा उपवास कंटिन्यू धरला जातो. त्यावेळेस सारखं सारखं तेच तेच खाऊन कंटाळा येतो. तर त्यासाठी हे सोप्या पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.